बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळावरून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केलेत। या प्रकरणातील आरोपी क्षीरसागर यांच्या जवळचा आहे असा दावा धनंजय मुंडे यांनी केलेला आहे आणि यावरूनच आता राजकीय वर्तुळामध्ये देखील मोठी खळबळ उडालेली आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। वाल्मिक कराड प्रकरणात ज्या संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंवर आरोपांची राळ उडवली होती, त्याच संदीप क्षीरसागर यांच्यावर धनंजय मुंडेंनी गंभीर आरोप केलेत। वाल्मिक प्रकरणानंतर राजकीय वर्तुळातनं काहीसे बाजूला झालेले मुंडे आता पुन्हा एकदा आक्रमक झाले। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंनी बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळा प्रकरणी थेट संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधलाय। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी क्षीरसागर यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय। तर गुन्हा दाखल झाल्यानंतरही क्षीरसागर आरोपीच्या सोबत होते असं दावरून धनंजय मुंडेंनी खळबळ उडवून दिली आहे। रात्री गुन्हा नोंद झाला, गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते। हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे। ते का होते, काय असं कारण आहे, काय त्यांचे कनेक्शन आहेत, फायनान्शियल आहेत, नॉन फायनान्शियल आहेत, क्लासमेट आहेत, काय आहेत नेमके? संदीप क्षीरसागर किंवा बीडचा लोकप्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही, हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो। या प्रकरणात सुद्धा यांचे स्पॉन्सरर सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आता हा मेन आरोपी तिथल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष कोण? तुम्ही हे जा ना, इथं मला विचारता, इथं मला मी ज्या पद्धतीने सांगतोय हे तुम्ही तिथे जाऊन सुद्धा केलं पाहिजे। एक मिनिट, त्यांचा सहभाग आहेच। दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं। या प्रकरणाची SIT चौकशी करण्याची गरज असल्याचं मुंडेंनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली, कालचा एकूण वृत्तांत त्यांना मी सांगितला, लिखित स्वरूपात माझं निवेदन दिलंय की यावर SIT नेमावी आणि एक महिला IPS ऑफिसर च्या अध्यक्षतेखाली ही SIT नेमून या प्रकरणात आणखीही बरेच धागेदोरे आहेत। किती वाजता कोण कुठं होतं, फोन कसे गेले, CDR चेक करण्या इतपत आता ही तपास यंत्रणा राहिलेली नाही आहे। CDR प्लस IPDR चेक करावं लागतील, तर खरा गुन्हेगार आणि ह्याच्या गुन्हेगाराचे वरदहस्त कोण हे लक्षात येईल। त्याबाबत मी निवेदन दिलंय आणि त्यांनी सकारात्मक सांगितले की आपण नक्कीच SIT नेमू। माझ्याकडे त्या संदर्भात एक निवेदन आज प्राप्त झालेलं आहे। त्या निवेदनामध्ये या प्रकरणाची एक सिनियर IPS महिला अधिकारी नेमून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे। मी त्या संदर्भात DGंना निर्देश दिलेले आहेत की DGंनी या मागणीचा विचार करून योग्य निर्णय करावा। धनंजय मुंडेंपाठोपाठ पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणावरनं संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधलाय। पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं। मात्र भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संदीप क्षीरसागर यांची पाठराखण केली आहे। आरोपी असतो, तो राईट लेफ्ट हँड कोणाचा असतो याला अर्थ नाही। शासनाच्या दृष्टीने त्याच्यावर कारवाई तशीच झाली पाहिजे जशी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या माणसाच्या वर कारवाई झाली पाहिजे। अत्यंत कठोर अशी कारवाई होईल। संदीप क्षीरसागर एकटेच फोटो वगैरे काढायला त्या आरोपी बरोबर नाहीये। बीड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांबरोबर, बहुतेक माझ्याबरोबर नाही, इतरांच्या बरोबर सगळ्यांबरोबर त्या आरोपीचे फोटो आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडूनही या प्रकरणात प्रतिक्रिया समोर आहेत। क्षीरसागर यांचा यामध्ये हात नसेल असं आम्हाला वाटतं, असं राष्ट्रवादीनं म्हटलंय।
तर आरोप करणाऱ्यांनाही राष्ट्रवादीकडून सडेतोड उत्तर देण्यात आलंय. संदीप क्षीरसागर यांच्या प्रचार करणारे, सपोर्ट करणारे अनेक कार्यकर्ते असतील, पण त्या व्यक्तीचा माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पक्षाशी काही संबंध नाही आहे. त्याने केलेले गुन्हे दडवण्याची काही आम्हाला गरज नाही. त्याची योग्य चौकशी करा, काय असेल ते योग्य करायला हरकत नाही, पण संदीप क्षीरसागरना बदनाम करण्याची त्यात कोणतीही गरज नाही. बिनबुडाचे आरोप करणं हे सर्वांना सोपं आहे. आरोप करताना कुठंतरी त्याला पुरावा लागेल, आणि जर कोणी त्याच्यात समजा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कुठं ना काय म्हणतो. SIT लावू द्या, नाही त्यांनी काय तपासायची ती तपासणी करावी, केलीच पाहिजे, त्याच्यावर नाही. त्या ज्या मुलीवर अत्याचार झालाय, अन्याय झालाय, त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेत बजरंग सोरेने खासदार म्हणून आहे. त्याच्यामुळे बाकी दुसऱ्या काही उचापात्या न करता बजरंग सोरेनेचं एकच मत आहे की त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. वाल्मिक कराड प्रकरणावरून आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता धनंजय मुंडेंनीच संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील आरोपीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत जवळचे संबंध असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरनं संदीप क्षीरसागर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.